रुद्र शांतपणे काव्याकडे पाहत होता. तिच्या डोळ्यात प्रश्नांची वादळ होती. तो थोडा वेळ थांबला आणि गंभीर आवाजात म्हणाला, मी आधी तुझ्यावर विश्वास ठेवला नाही असं नाही काव्या, पण अशा प्रकारच्या गोष्टीसाठी पुरावा लागतोच. काव्याने थंड स्वरात विचारलं, आता पुरावा आहे, मग तू तिचं काय करणार? रुद्र थोडा वेळ शांत राहिला. त्याचा आवाज खोल झाला. मी तिला पुणे सिटीमधून हद्दपार करेन. ती कंपनी सोडेल आणि तू तिला पुन्हा कधीच पाहणार नाहीस. काव्या क्षणभर स्तब्ध झाली. मग तिच्या ओठावर उपहास मिश्रित हसू उमटलं. हीच शिक्षा म्हणतोस तू? रुद्र थोडा व्याकुळ झाला. काव्या ती आधीपासून आजारी आहे, जास्त जगणार नाही. तिला या घराबाहेर, शहराबाहेर टाकणं तिच्यासाठी यातना आहेतच. कोणाची साथ नाही, कोणाचं संरक्षण नाही. ती एकटी झुंजारेल, हीच शिक्षा नाही का? काव्याचं मन वितळण्याऐवजी आणखी गोठलं. ती कटाक्ष टाकत म्हणाली, मला जवळजवळ बलात्काराचा आणि खुनाचा प्रयत्न सहन करावा लागला आणि तू म्हणतोस ती फक्त बाहेर राहील म्हणून तिला शिक्षा झाली. मीही एकटी लढते कोणाच्या आधाराशिवाय. ही माझी शिक्षा का नाही? ती उठून निघाली. काव्या थांब. रुद्रने तिचा हात पकडला. ती झटक्यात हात झटकत म्हणाली, माझ्यावर हात लावू नकोस. रुद्र थरथरत्या आवाजात म्हणाला, काव्या मी तुला भरपाई देईन, जे हवं ते देईन. ती उपहासाने हसली. भरपाई? काय देणार तू? पैसे किंवा जे काही तुला हवं असेल. रुद्र म्हणाला, मला तुझ्या पैशाची गरज नाही. रुद्र, तू तिचं संरक्षण करण्यासाठी ज्या मर्यादा ओलांडतोयस ते पाहून आता मला कळलं, मी तुझ्याकडून काहीच अपेक्षा ठेवू शकत नाही. काव्या, तू काय हवं आहेस? तिला तुरुंगात टाकायचंय का? तिला मरवायचंय का? मला माहिती आहे तू आणि मनोजने जाणीवपूर्वक हे सगळं रचलं. तू रुग्णालयात राहिली जेणेकरून ती काहीतरी करेल. हा सगळा सापळा तूच लावला, नाही का? काव्या क्षणभर अविश्वासाने थरथरली. म्हणजे अजूनही तुला वाटतं दोष माझाच आहे? मी पुरावा दिला, पण तू तरीही तिचं रक्षण करतोयस. किती ढोंगी आहेस तू रुद्र. ती त्याला दूर ढकलत रागाने निघून गेली. रुद्र काहीतरी म्हणणार होता, पण बाहेर मनोज तिची वाट बघत होता. रुद्रने तिचा पाठलाग केला नाही. त्याने माधवकडे पाहत आदेश दिला, काव्याच्या खात्यात 3 अब्ज रुपयाचं ट्रान्सफर कर. माधव गप्प राहिला. त्याला समजत नव्हतं की रुद्र आता काय अनुभवतोय, अपराध की रकामेपण. मनोजचा राग उफाळला. रुद्रला मी इतका भावनाशून्य समजलं नव्हतं. काव्या, तू खरंच हे असं सोडून देणार? काव्या थंडपणे म्हणाली, नाही मनोज, मीही सोडणार नाही. पण रुद्र तिला खूप मानतो. ती आजारी आहे म्हणून तिच्यावर दया दाखवतोय. मनोजने तिचा खांदा धरला. तो भावनिक असेल, पण तू का गप्प बसतेस? काव्या हलक्या आवाजात म्हणाली, कारण आता त्याच्या भावनांमध्ये माझ्यासाठी जागा उरलेली नाही. ती उठून निघाली. तिच्या पावलांमध्ये एक ठाम निर्धार होता. त्या रात्री साक्षी डोळ्यात पाणी घेऊन आपले कपडे जमवत होती. हे घर, ही खोली, हे सगळं मी गमावते, ती पुटपुटली. तेवढ्यात दरवाजाजवळ सावली पडली. काव्या हळूहळू पुढे आली. साक्षीने चकित होऊन विचारलं, तू इथे काय करतेस काव्या? माझ्यावर हसण्यासाठी आलीस का? काव्या तिच्या बॅगकडे पाहत थंड आवाजात म्हणाले, रुद्र खूप उदार आहे तुझ्यावर. तुला सामान आवरायला वेळ दिला. साक्षीच्या ओठावर तिरस्काराचं हसू आलं. हो, आणि तुला त्रास झाला ना, कारण त्याने मला तुरुंगात टाकलं नाही. काव्या पुढे आली. तिचा आवाज कठोर झाला. हो साक्षी, मला राग येतोय, कारण मी तुला अजूनही जगताना पाहते. क्षणात काव्याने तिचा हात घट्ट पकडला. हो, काय करतेस? साक्षी किंचाळली. तुला जाणवायला हवं मी जे भोगलं ते. काव्याने तिला बाहेर ओढलं. साक्षी ओरडत होती, रुद्र वाचव मला, ती वेडी झाली आहे. रुद्र अचानक आत आला. त्याने दोघींना वेगळं केलं. तो साक्षीसमोर उभा राहिला आणि काव्याकडे पाहत म्हणाला, काव्या घरी जा. काव्या थंड नजरेने म्हणाली, तू तिला थोडा वेळ वाचू शकतोस, पण कायमचं नाही. रुद्र, तू जर खरंच तिची बाजू घेणार असशील तर मला या शहरातून हद्दपार कर, पण तिचं रक्षण करताना स्वतःच्या अंतःकरणाचा विचार तरी कर. काव्या, रुद्राचा आवाज कडक झाला. तिने आदित्यचं प्राण वाचवलेत. मी तिचं ऋण फेडतोय आणि आदित्य तुझा मुलगाच आहे. तुलाही तिचे आभार मानायला हवेत. काव्य चकित झाली.
काय? तिने आदित्यचं प्राण वाचवलं? साक्षी रुद्रच्या मागे लपली होती, जणू एखादं नाजूक पाखरू. काव्याच्या डोळ्यात दुःख आणि रोष मिसळला. ती तुटलेल्या आवाजात म्हणाली, मग तिच्याशीच लग्न कर ना. रुद्र, तुमचं जोड स्वर्गात बनलेलं दिसते. ती वळून निघाली. काव्या, तू मर्यादा ओलांडतेस. रुद्र गुरगुरला. साक्षी कोसळली. रुद्रने तिला उचललं आणि रुग्णालयात नेलं. डॉक्टरांनी सांगितलं ही अशक्ततेमुळे बेशुद्ध झाली आहे. रुद्रने निघतानाच टेबलवर एक रिपोर्ट पाहिला. त्यात लिहिलं होतं रक्तगट AB. रुद्र दिसला. त्याच्या डोक्यात एक जुनी आठवण चमकली. आदित्यचा लिव्हर शस्त्रक्रियेत डोनरचा रक्तगट O होता. तो घाईघाईने बाहेर आला आणि माधवकडे पाहत म्हणाला, माधव, आदित्यच्या शस्त्रक्रियेचे सर्व रिपोर्ट्स पुन्हा तपासा लगेच. माधव थक्क झाला. रुद्रसाहेब, अचानक का? रुद्रचा आवाज धडधडला. कारण काहीतरी फार मोठं लपवलं गेलं आहे आणि ते रक्तगट सांगेल खरी सत्यता कोणाची आहे. हवेतील ताण वाढला होता. काव्याचं आयुष्य अजून एका वादळाच्या उंबरठ्यावर आलं होतं. माधव थोडा थबकला. रुद्रने अचानक त्याला बोलावलं होतं आणि त्याच्या आवाजात काहीतरी गंभीर होतं. माधव, मला आठवते, तू सांगितलं होतंस साक्षीने आदित्यला तिचं लिव्हर दिलं होतं, बरोबर? माधवने मान डोलावली. हो साहेब, पण ही रिपोर्ट बघ. रुद्रने त्याच्या हातात एक फाईल ठेवली. त्याचा आवाज कापरा झाला होता. हा रक्तगट जुळत नाही. साक्षीचं लिव्हर आदित्यला देणं अशक्य आहे. माधव दिसला. काय? पण हे कसं शक्य आहे? रुद्रचा चेहरा निर्विकार झाला. सत्य शोध आजच. त्या रात्री माधव रुग्णालयात धावला. फाईल्स, रेकॉर्ड्स, सर्जरी लिस्ट सगळं तपासलं. पहाटेपर्यंत तो जागाच होता. सकाळी तो परतला. रुद्र अजून झोपलेलाच नव्हता. काय कळलं? त्याने विचारलं. माधवचा चेहरा फिक्का पडला होता. साहेब, ही मोठी चूक झाली आहे. हॉस्पिटलने 2 रुग्णांची माहिती गोंधळली. साक्षीने लिव्हर दान केलं नाही, तिने तिचं लिव्हर विकलं होतं. खरी दाता एक दुसरी महिला होती, एक अज्ञात श्रीमंत स्त्री. रुद्रचे डोळे मिटले. त्याने हळूच उभं राहत विचारलं, साक्षी आता कुठे आहे? ती अजून हॉस्पिटलमध्ये आहे, उपचार घेत आहे. रुग्णालयात सकाळची गडबड होती. साक्षी पलंगावर पडली होती, शरीर दुर्बल, पण मनात एकच विचार, रुद्रने मला इथे पाठवलं का? अजूनही त्याला माझी काळजी आहे का? तेवढ्यात दरवाजातून तोच आला. रुद्र. साक्षीचा चेहरा उजळला. रुद्र, तू आलास? मी आता बरी आहे. पण पुढच्या क्षणी रुद्रने हातातली कागदपत्र तिच्या चेहऱ्यावर फेकली. साक्षी दिसली. हे, तिने कागद उचलले. तेच लिव्हरदानाचे 2 वर्षापूर्वीचे कागद होते. ती हादरली. तुला कळलंय? साक्षी. रुद्रचा आवाज गारठला. मी तुझी स्पष्टीकरण ऐकायच्या मूडमध्ये नाही. तू तुरुंगात जाशील आणि तिथे प्रत्येक दिवस तुला जिवंत मरण मिळेल. साक्षी दिसली. तू मला जेलमध्ये पाठवशील? रुद्र. हो. तो थंड हसला. तू फसवणूक केली आहेस आणि त्या बदल्यात मी तुला 100 जन्माचं दुःख देईन. ते जणू बर्फाचं बादली तिच्या अंगावर ओतल्यासारखं होतं. साक्षी थरथरत म्हणाली, रुद्र, तूही तर मला फसवलंस. तू म्हणाला होतास मी नेहमी तुझी वाट पाहीन, पण मी परदेशात झगडत होते आणि तू इथे काव्याशी लग्न केलंस. ती थरथरत्या आवाजात म्हणाली, तू म्हणालास काव्या फक्त एक ग्रामीण मुलगी आहे, पण तिच्यासमोर तू हरलास, तिच्या नजरेत हरलास. रुद्र वळला. मग तू तिचं नुकसान करायचं ठरवलंस? हो. साक्षीचा आवाज हिसका घेत म्हणाला, ती माझ्याकडून सर्व काही हिसकावून नेली. जर मी त्या काळात तुझ्यासोबत राहिले असते तर आपलं कुटुंब असतं, आपला मुलगा असता. ती त्याच्याकडे हात पुढे करत म्हणाली. रुद्र. अजूनही उशीर झालेला नाही. तो मागे सरकला. साक्षी, तुझ्याकडे बघितलं की मला घृणा येते. रुद्र वळला आणि निघून गेला. साक्षी खुर्चीत कोसळली. तिचे अश्रू ओघळले. तेवढ्यात डॉक्टर आले. तुमचं बिल भरलेलं नाही, कृपया वॉर्ड रिकामा करा. साक्षी दात चावून उठली. तिचं सर्व संपलं होतं. रुद्र परत घरात आला. माधव त्याची वाट पाहत होता. म्हणजे हे निश्चित की साक्षी डोनर नव्हती. पण मग खरी डोनर कोण होती? माधवने सांगितलं, हॉस्पिटल म्हणतं ती स्त्री अज्ञात राहू इच्छिते, जिची ओळख गुप्त ठेवण्याची विनंती होती. रुद्रचा श्वास जड झाला. माधव, मला आठवतं, एकदा मी काव्याच्या शरीरावर जखमेचा वन पाहिला होता. तिनं सांगितलं होतं अपेंडिक्सचं ऑपरेशन झालं होतं, पण तो वन त्या ठिकाणी नव्हता. माधव चकित झाला. म्हणजे? हो.
रुद्राचा आवाज गंभीर झाला. आदेशासाठी लिव्हर दान करणारी तीच असावी. पण रुग्णालयात तिचं नाव नाही. हॉस्पिटलला सोड. तपास काव्यापासून सुरू कर. माधवने मान हलवली. रुद्र म्हणाला, मी तिच्याकडे जातो. त्यावेळी काव्या ऑफिसमध्ये होती. डोळ्यात थकवा पण मनात निश्चय. ती सतत चित्र काढत होती. मनोज मागून पाहत म्हणाला, काव्या, हे चित्र इतकं तातडीचं नाही. थोडं विश्रांती घे ना. ती न वळता म्हणाली, म्हणूनच रुद्र तुझ्यावर रागवतो. तू ठाम नाहीस. काय? मनोज रागाने म्हणाला, काव्या, तू अशी का वागतेस? स्वतः दुःखी आहेस म्हणून सगळ्यांना त्रास देतेस का? काव्या थंडपणे म्हणाली, दूर हो. मनोजचा राग ओसरला आणि तो बाहेर निघून गेला. ऑफिसमधल्या लोकांनी कुजबूज सुरू केली. पहा ना, काव्या सीईओची आवडती होती, पण आता तिचीच नोकरी धोक्यात आली आहे. अशी वागली तर कोण पुरुष तिचं सहन करेल? सगळ्यांच्या कुजबुजीत दार उघडलं आणि तिथं उभा होता रुद्र, स्वतः कंपनीचा सीईओ. सगळ्यांचे आवाज थांबले. काव्या वळली आणि तिच्या डोळ्यात धक्का, वेदना आणि न सांगता येणारी शंका होती. तो तिच्याजवळ आला होता, सत्य विचारायला.